आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. हा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि विलक्षण गोष्टी पाहण्यास मिळाल्या. आज या ठिकाणी सप्तशृंगी माता गणेश नगर परभणी या ठिकाणी दरवर्षी विविध प्रकारचे या ठिकाणी उत्सव साजरे होतात. त्यामध्ये आजच्या नवरात्र जे आज महाशिवरात्र आहे, या महाशिवरात्राच्या अनुषंगाने आज महादेव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न होत असतो. त्या अनुषंगाने आमच्या गुरुमाय सप्तशृंगी माताच्या ज्या मुख्य आहेत, या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नवरात्र महोत्सव असो, त्या चैत्र महोत्सव असो, इथं विविध प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी सातत्यानं होत असतात. आणि या मंदिरामध्ये या उत्सवात आपल्या देशातून अनेक भक्त या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणचं एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या भूमीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस भक्तगण येतो, तो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी येतो आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतो. आणि निश्चितच या ठिकाणचा भक्त जो या ठिकाणी येईल, तो खाली हात कधी आतापर्यंत गेला नाही. त्याचे उदाहरण म्हणजे अनेक भक्तांचे जे दुर्गम आजार आहेत या ठिकाणी बरे झालेले आहेत. आणि या ठिकाणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी नित्य नियमाने आरती होत असते. आणि या आरतीच्या अनुषंगाने सर्वजण भक्त या ठिकाणी सेवा करत असतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झालं, माईची फार या ठिकाणी फार मोठी आख्या आहे आमच्या गुरुमाईची. लहानपणी यांना अक्षरशः त्यांनी असे कष्ट केलेले आहेत की त्यांचं शिक्षण म्हणजे तुम्ही सुद्धा एखाद्या दिवस पुढच्या वर्षी कधी पण येऊ शकता या ठिकाणी, की त्यांचं शिक्षण हे फार कमी आहे, शिक्षण झालेलंच नाही, कधी शाळेत गेलेल्या नाहीत, तरी पण त्यांची आध्यात्मिकावर एवढी पकड आहे. आणि दुसरी गोष्ट एवढा अभ्यास आहे की त्या इंग्रजी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून अवगत होत असतात. ही सर्व देण जी आहे सप्तशृंगी मातेची आहे. आणि त्यांचं एक सांगायचं जर झालं, या मागचा फार मोठा त्याग आहे. तो त्याग असा आहे, काही भक्तांना माहित नाही. माय अवघ्या 6-7 वर्षाची असताना माईना अक्षरशः भांडे धुणे घासलेली आहेत. आणि माईच्या आधी जे जुनं या ठिकाणी जे ही होती, माईची मूर्ती होती, त्या ठिकाणी आज आपण हे भव्य दिव्य पाहिलो आहोत, ते सर्व भक्तगणांच्या आणि माईच्या सर्व ह्याच्या कृपेतून झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं जर झालं तर माईला या ठिकाणी सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आताच पाहिलं की याच्यावर कसल्याही प्रकारचा अंधश्रद्धा वगैरे काही नाही. या ठिकाणी माईचा आशीर्वाद एवढा मोठा आहे सप्तशृंगी मातेचा गुरुमाईंना की अक्षरशः या ठिकाणचे जे भक्तगण दुरून येतात ते या ठिकाणी बरे होऊन जातात, आनंदी होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर माय अक्षरशः ज्यावेळेस जुनी मूर्ती होती, मायचा इतिहास थोडसा सांगतो 2 मिनिटात तुम्हाला. तर या ठिकाणी माय अवघ्या 5-6 वर्षाची असताना आईचं छत्र हरवलं माईचं. आणि आईचं छत्र हरवल्यानंतर घरात वडील सुद्धा त्या काळामध्ये होते, परंतु माईना त्यावेळेस आईचं छत्र हरवल्यामुळं सर्व जबाबदारी माईवर येऊन पडली. आणि माय सतत रडायची छोटी असताना किंवा देवापुढे. मग अशातच माय दिवस उपाशी राहायची. अक्षरशः माईनं शिळे कुटके करून संध्याकाळी खावे. आज जे आहे ते सर्व माईंचं म्हणजे किंवा त्याग फार मोठा आहे. आज आम्ही भक्तगण एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जुडल्या गेलो, आम्हाला परिचित आहेत. मी आज एक नोकरदार आहे, शासकीय नोकरीमध्ये आहे. आणि हा जवळपास 25 वर्षाचा इतिहास आहे. हो, सुरुवात माईची या ठिकाणी एक छोटीस घरामध्ये पार्टिशन होतं. आणि या ठिकाणी आसपासचा परिसर त्यावेळेस काही नव्हता. त्यावेळेस सर्व परिसर म्हणजे चिखल होता. आणि चिखल असताना त्यावेळेस या ठिकाणी छोटस माईनं मंदिर त्या ठिकाणी उभा केलं. आणि सातत्यानं माय सकाळी म्हणजे अक्षरशः माय म्हणजे 12च्या नंतर सगळे विधी माय पूर्ण करून घेतात. साजरा केला जातो हा विवाह सोहळा जवळपास जेव्हापासून माईची मूर्ती स्थापन आहे, आपल्या परभणीच्या बऱ्याच नागरिकांना माहिती नाहीये. आणि याची प्रचिती बाहेर राज्यामध्ये भरपूर आहे. आज भक्तगण भरपूर येतात. आज तुम्ही पाहिलं असंख्य भक्त या ठिकाणी येतात. ते कशामुळे येतात की या ठिकाणी आल्यानंतर खाली हात कोणी जात नाही, खाली झोळी कोणी जात नाही. माणसाचे दारिद्र्य पूर्ण नष्ट होतं. आणि या माग फार मोठी म्हणजे माईची भक्ती आहे.
आणि नित्यनारायण कसल्या प्रकारचे या ठिकाणी माय कुणाकडून पैसे घेत नाही. विशेष जे काय आहे भक्त काय करतात, आपल्या स्वइच्छेने या ठिकाणी अन्नदान करतात. माय प्रत्येक नवरात्र महोत्सवाला असो, मंगळवारी असो, शुक्रवार असो, असंख्य हजारो लोकांचं अन्नदान या ठिकाणी होतं. तयारी कशी केली जाते सर आता या उत्सवाची, आपल्या लग्न विधीची कशी सुरू आहे? हा उत्सवाची तयारी म्हणजे आमच्या या ठिकाणी मायच्या काही आमच्या दरबारामध्ये भक्तगणांचा या ठिकाणी ग्रुप आहे. माय त्यांना सर्व जणांची बैठक बोलवते. बैठकीच्या अनुषंगाने सगळ्यांना विविध प्रकारची कामं देतात. परंतु दुसरी गोष्ट या ठिकाणीची सांगायचं तर माय स्वतः अक्षरशः स्वतः प्रसाद तयार करते आणि अन्नदान सुद्धा म्हणजे करते वेळेस स्वतः भांडे घासतं. यापर्यंत आम्ही सर्वजण सेवा करतो. म्हणजे की या ठिकाणी झाडझुड असो किंवा पाण्याची व्यवस्था असो, त्या भोजनाचा पुढाकार म्हणजे मायचा सर्व जे काय असतं आमच्या गुरु मायच्या आणि सर्व भक्तांच्या मार्फत या ठिकाणी हे योजना राबवल्या जाते. भावी भक्तांना एकच सांगतो की बघा, आपल्या देशावर नाही तर जगामध्ये अनेक प्रकारचे संकट येत आहेत आणि या संकटावर मात करण्यासाठी भक्तीचा मार्ग फार जरुरी आहे. भक्तीशिवाय पर्याय नाही. तुम्ही पाहत असताल आज असंख्य बिमाऱ्या वगैरे जे आहेत, कोरोनाचं संकट आलतं, त्याचबरोबर आता मायनं जे भाकीत केलंय, तुम्हाला सांगतो मायनं यावेळेस 2029 ला एक भाकीत केलेलं आहे की देशावर आणखी एक मोठं संकट येणार आहे. जसं मायनं सांगितलं होतं, कोरोनाचं संकट सुद्धा सांगितलं होतं. म्हणून की मायला जे या ठिकाणी जे विद्या प्राप्त म्हणजे देवी शक्ती प्राप्त आहे, या मागचा फार मोठा त्याग आहे तुम्हाला सांगतो. आणि भक्तगणांना विनंती आहे की बा या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहत असतात की कधीही कोणताही भक्त या ठिकाणी खाली झोळी जात नाही. स्वस्ति नस्तारक्षो आरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं गणेशनं सेवितं बल्लारो मुरं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेयान्द्रे गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं जननाम गो गणपति कोर्या सदा मंगल शुभ मंगल सारधाना या कुंभे या शुभ्रवस्तान्विता या हीना वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शंकर प्रवर्तते देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषज्ञापः शुभमंगल राम निशाचरचनो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं सदा सोऽसिहं रामे चिरतनयस्तदा भवतु मे शुभमंगल सावधान घेतलं सगळं व्यवस्थित घेतलं.